नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. माझे नाव आहे पंकज रामदास मध्ये आणि मी तुम्हाला शिकवणार आहे इयत्ता 6वीतल्या गणित विषयातला 4था धड्यातला पुढचा भाग. या धड्याचं नाव आहे अपूर्णांकावरील क्रिया. तर चला सुरू करूया ह्या पुढच्या भागाला. तर ह्या भागात आपण अभ्यास करणार आहोत पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची बेरीज व वजाबाकी. आता पूर्णांकयुक्त अपूर्णांक कसे लिहितात हे आपल्याला माहिती पाहिजे. म्हणजे 2 पूर्णांक 1/2 किंवा 1/4 अशा प्रकारे आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांक लिहितो, पण त्याची आता आपल्याला करायची बेरीज आणि वजाबाकी. खरं तर बेरीज आणि वजाबाकी 2 पद्धतीने आपण करू शकतो. तर चला सुरू करूया. ह्या दोन्ही पद्धतींचा अभ्यास करूया, पण सुरुवातीला आपण करूया बेरीज. आता ही बेरीज कशी करायची तर आपण उदाहरणासहित आपण स्पष्टीकरण देऊ. आपल्याकडे पहिले उदाहरण आहे 5.1/2 अधिक 2.3/4. आता हिला पहिल्या पद्धतीने कसे सोडवायचे ते पाहू. तर कसे सोडवायचे दोघी ह्या संख्यामध्ये हे जे दोन्हीही पूर्णांक आहेत, ह्या दोन्ही पूर्णांकाची बेरीज करा. त्याचे उत्तर जे येईल ते उत्तर ह्या दोन्ही अपूर्णांकाची बेरीज करून जे उत्तर येईल त्याबरोबर जोडा. तर पाहू शकता दोन्ही पूर्णांकाची आपण बेरीज केली तर उत्तर आले 7 आणि ह्या दोन्ही अपूर्णांकाचं आपण काढणार आहोत उत्तर. आता उत्तर काढण्याआधी तुम्ही लक्षात ठेवा दोन्हीही अपूर्णांकाचा छेद आपण पहिल्यांदा समसमान येईल याचा प्रयत्न करू. आता दोघांचा छेद समान कसा येईल तर या 1/2 ला जर आपण ह्या छेदाला जर 2 ने गुणले तर आपल्याला छेद समान येऊ शकतो. परंतु असे केले तर आपले उत्तर थोडेसे चुकू शकते. का? कारण आपण गुणाकार करताना जो 2 घेणार आहोत, 2 ही संख्या घेणार आहोत, ही बाहेरून घेतोय. तर ही बाहेरून घेणाऱ्या संख्येला आपल्याला पुन्हा काढून टाकण्यासाठी 2 ने वरती गुणावे लागेल. म्हणजेच काय? कुठलीही संख्या आपण जेव्हा गुणतो त्यावेळेस वरती आणि खाली म्हणजे अंशात आणि छेदात गुणणे महत्वाचे आहे. न विसरता तिचा गुणाकार करा. त्यापुढे आता काय लिहिणार? तर बघा 2 ने आपण ह्या दोघांना गुणले तर आपले उत्तर आले 1 गुणिले 2 आणि 2 गुणिले 2. तर आपले उत्तर आले 2/4 उत्तर आले. तर आपण पाहू शकता दोघांचा आपल्याला छेद समान झाला तर आपण दोन्हीही अंशाची केली बेरीज तर आपले उत्तर आले 5/4. आता हा संख्या नेहमी आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांकातच लिहिणार कारण आपला प्रश्न त्याच स्वरूपात दिला आहे. तर 5/4 ला पूर्णांकयुक्त अपूर्णांकात कसे लिहू तर आपल्याला माहिती आपल्याला ह्याचा भागाकार करावा लागतो. आपण जर 5 ला 4 ने भागले तर काय मिळेल आपल्याला 1.1/4 म्हणजेच काय 1 पूर्णांक कसा आला तर 4 ने जर 5 ला भागितले तर आपला भागाकार येतो 1. 5तून 4 गेले तर बाकी उरते 1. तर बाकी असते आपली अंश जो भागाकार गेला तो आपला पूर्णांक आणि छेद मध्ये आपले 4. तर असे आपण लिहितो. आता यामध्ये सुद्धा आपण जसे इथे केले पूर्णांकाची बेरीज केली तशी इथेही पूर्णांकाची बेरीज करू जेणेकरून आपल्याला उत्तर भेटेल 8 आणि हा आपला आहे अंशछेद जो आपण अपूर्णांक. तर अशा प्रकारे आपण उत्तर काढतो 8.1/4 हे आपले आले उत्तर. आता अजून एक उदाहरण घेऊ जेणेकरून आपल्याला स्पष्ट होऊन जाईल की आपल्याला कसे करायचे. पण त्याआधी आपण सुरू करूया रीत 2 किंवा पद्धत दुसरी. या पद्धतीमध्ये काय करणार आहोत तर या पूर्णांकाचा आणि या छेदाचा पहिले गुणाकार करायचा. हा छेद तसाच तिथे ठेवून ह्या दोघांचा पहिले गुणाकार करा आणि जो काही गुणाकार येईल तो ह्या अंशाबरोबर जोडा किंवा याची बेरीज करा. तसेच ह्या बरोबर सुद्धा आपण तेच करणार आहोत. तर इथे पाहू शकता ह्या दोनाने ह्या पूर्णांकाला गुणले आणि तो अंशाबरोबर जोडला. तसेच ह्या 2 ला ह्या 4 ने गुणले आणि त्याला अंशात जोडला. तर आपलं उत्तर येते तर आपल्याला उत्तर येते 5 गुणिले 2 अधिक 1 म्हणजे 11. 4 गुणिले 2 अधिक 3 म्हणजे 11. आता इथे पाहू शकता दोघांचे छेद समान नाही. तर छेद समान करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल इथे कितीची गरज आहे जेणेकरून ह्या दोघांचा छेद समान होईल. तर इथे 2 ने जर गुणले तर आपले उत्तर छेद समान होऊ शकतात. तर मी तुम्हाला म्हटले तर 2 ने जर गुणले तर छेदाला जर गुणत असेल तर आपल्याला अंशाला सुद्धा गुणावे लागते. तर आपण तेच केले पाहू शकता. तर आपले उत्तर येते 22/4 आणि इथे 11/4 दोघांचा छेद समान म्हणून आपण अंशाची केली बेरीज तर आपले उत्तर आले 33/4. परंतु लक्षात ठेवा आपल्याला उत्तर हे नेहमी पूर्णांकयुक्त अपूर्णांकातच लिहायचं आहे. तर आपण कसे लिहिणार या 33 ला 4 ने भागूया. तर 4 ने भागितलं तर आपल्याला लक्षात ठेवा 33 पेक्षा छोटा आकडा किंवा संख्या 4च्या पाड्यात येतो का तर उत्तर येते हो येते. म्हणजे कुठले 4 8 32. जर 8 ने जर 4 ला गुणले किंवा 8 ने जर आपलं उत्तर येते 33/4.
आपल्याला अंश छेदामध्ये कधी उत्तर लिहायचं नाही. आपल्याला ज्या स्वरूपात प्रश्न दिलाय त्याच स्वरूपातच उत्तर लिहायचंय. म्हणजे आपल्याला पूर्णांक युक्त अपूर्णांकात प्रश्न दिलाय तर आपले उत्तर सुद्धा पूर्णांक युक्त अपूर्णांकातच लिहायचे. आता ते कसे लिहायचे तर आपल्याला माहितीये 33/4 आहे तर 4 ने 33 ला भागावे लागते. जर भागले तर असा कुठला संख्या आहे, अशी कुठली संख्या आहे जी 4च्या पाड्यात येते, जी 33 किंवा 33 पेक्षा लहान असेल. 33 इतकी किंवा 33 पेक्षा लहान. तर आपल्याला माहिती आहे, आपण जर 4 32 जर म्हटलं तर 8 हा आपला भागाकार गेला. तर 32 33 म्हणून वजा केले तर आपली बाकी उरते 1. तर आपलं उत्तर येतं 8.1/4. भागाकार नेहमी आपण पुढे लिहितो पूर्णांका जागी आणि बाकी आपण लिहितो अंशामध्ये. तर अशा प्रकारे आपण रीत दुसरी सोडवतो. आता आपण जाऊया वजाबाकीकडे. आता वजाबाकी कशी करायची? इथे त्याच दोन रीती आहेत. म्हणजेच काय? पहिल्या रीतमध्ये आपण काय केले होते? दोन्ही पूर्णांकाची बेरीज केली होती. तर इथे आपण करणार आहोत वजाबाकी आणि उरलेल्या दोन ह्या ज्या अपूर्णांक आहेत यांची वेगळी वजाबाकी आणि ज्या दोघांचे उत्तर जे येईल त्या दोघांची बेरीज. म्हणजेच कसे? तर 3 आणि 2 हे जे पूर्णांक आहेत त्या दोघांची वजाबाकी केली. 2/5 आणि 1/7 या दोघांची वजाबाकी केली आणि त्या दोघांचे जे काही उत्तर येईल त्या दोघांची केली आपण बेरीज. तर पाहू शकता आपल्याला उत्तर आले हे 1. परंतु इथे पहा 2/5 आणि 1/7 या दोघांचा छेद समान नाही. तर दोघांचा छेद समान कसे आणाल? तर एक काम करू. आपल्याला या दोघांचा छेद समान आणण्यासाठी या दोघांमध्ये एक संख्या अशी समान आहे ती आपल्याला शोधावी लागेल. ती कशी? तर या 5च्या पाड्यामध्ये आणि 7च्या पाड्यामध्ये असा कुठली संख्या आहे जी समान असते? ती असते 35. तर 35 या दोघांमध्ये आणण्यासाठी काय करावं लागेल? तर ह्या पूर्ण संख्येला 7 ने गुणावं लागेल आणि ह्या पूर्ण अंशाने छेदाला 5 ने गुणावं लागेल. तरच आपल्याला छेदामध्ये 35 येऊ शकते. आता दुसऱ्या प्रकारे जर आपण सोडवायला गेलो तर आपण म्हणू शकतो ह्या 7 ने या 2 आणि 5 ला गुणा आणि या 5 ने 1 आणि 7 ला गुणा. तर आपल्याला आपोआप दोघांच्या छेदामध्ये 35 संख्या येऊ शकते. तर आपण तेच केले आहेत. तर बघा 7 दुने 14 आणि 1 गुणिले 5 आपल्याला येतो 5 आणि दोघांच्या छेदमध्ये 35 तर 35 झाले समान म्हणून 14 वजा 5 केले तर उत्तर आले 9. आता 1 अधिक 9/5 आपल्याकडे उत्तर आहे. तर आपण या लिहितो 1.9/5. आता आपण पाहूया रीत क्रमांक 2. या दुसऱ्या रीतमध्ये काय केले ते आठवते? आपण या अंशामध्ये ह्या दोघांची गुणाकार करून जे उत्तर आले त्याची बेरीज केली होती. म्हणजे 5 आणि 3चा गुणाकार करा, पूर्णांक आणि छेद या दोघांचा गुणाकार करा, जे काही उत्तर येईल ह्या दोघांमध्ये ऍड करा किंवा बेरीज करा. तसेच इथेही तेच करा. 7 आणि दोघांचा गुणाकार आणि जे उत्तर येईल ते 1 मध्ये ऍड करा किंवा बेरीज करा आणि त्यांचा जो उत्तर येईल त्यामध्ये काय करा? वजाबाकी. तर इथे पाहू शकता 5 त्रिक 15 आणि अधिक 2 केले तर आपले 17 आले. तसेच 7 दुने 14 आणि अधिक 1 केले तर आपले आले 15. परंतु या दोघांचाही छेद समान नसल्याने ह्या 7 ने ह्या दोघांनाही गुणूया आणि ह्या 5 ने ह्या दोघांनाही गुणूया. तर आपल्याला उत्तर येईल 119/35 म्हणजे 119/35 वजा 75/35. आता या दोघांचा छेद समान झाला तर आपण दोघांची अंशाची आपण वजाबाकी करू शकतो. तर ती आपल्याला आली 44/35. परंतु लक्षात ठेवा आपण अंशछेदामध्ये उत्तर लिहित नाही. आपल्याला उत्तर नेहमी पूर्णांकयुक्त अपूर्णांकात पाहिजे. तर आपण काय करूया 35 ने 44 ला भागूया. आपल्याला माहितीये 44 इतकी किंवा 44 पेक्षा लहान 35च्या पाड्यामध्ये एकच अंक आहे तो म्हणजे खुद स्वतः 35. तर 35 एके 35 म्हणजे आपला भागाकार गेला 1. 44 म्हणून 35 गेले तर आपली बाकी उरते 9 म्हणजे आपलं उत्तर येणार 1.9/35 असे. तर आज आपण काय शिकलो? आपण शिकलो पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी कशी करायची. यामध्ये आपल्याला 2 प्रकारच्या पद्धती आहेत. पहिली पद्धत म्हणजे पहिले पूर्णांकाची बेरीज वजाबाकी करा. त्याचे जे उत्तर येईल त्याला अपूर्णांकाच्या बेरीज वजाबाकीमध्ये जोडा. परंतु लक्षात ठेवा जे काही नंतर उत्तर येईल त्याला आपण नेहमी पूर्णांकयुक्त अपूर्णांकातच लिहिणार. ही झाली पहिली पद्धत. दुसऱ्या पद्धतीमध्ये काय? तर आपल्याला पूर्णांक आणि छेद ह्या दोघांचा गुणाकार करून अंशाबरोबर त्याला जोडूया. तसेच दुसऱ्या बाजूला येतेच आणि जे काय उत्तर येईल त्या दोघांची वजाबाकी किंवा बेरीज करूया. त्यानंतर पुन्हा आपलं उत्तर मिळेल ते उत्तर नेहमीप्रमाणे पूर्णांकयुक्त अपूर्णांकातच लिहूया. तर अशा प्रकारे ह्या भागाचा आपण अभ्यास केला. आता येत्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सराव संचय सोडून घेऊया. धन्यवाद.